प्रूव्ह द फॉलोइंग मधलं 11वं गणित आहे. साइन थिटा प्लस कोसेक थिटा स्क्वेअर प्लस कॉस थिटा प्लस सेक थिटा स्क्वेअर इक्वल टू टॅन स्क्वेअर थिटा प्लस कॉट स्क्वेअर थिटा प्लस 7. तिथे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे LHS साइड इक्वल टू RHS साइड. नाउ LHS साइड इक्वल टू साइन थिटा प्लस कोसेक थिटा स्क्वेअर प्लस कॉस थिटा प्लस सेक थिटा स्क्वेअर. तिथे आपण एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा आहे. a प्लस बी स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab. पुट हियर a इक्वल टू साइन थिटा अँड b इक्वल टू कोसेक थिटा. तिथे a प्लस बी स्क्वेअर चा फॉर्म्युला वापरून एक्सपान्शन फॉर्म्युला वापरून हे आपण आता एक्सपांड करू. साइन स्क्वेअर थिटा प्लस कोसेक स्क्वेअर थिटा प्लस 2 साइन थिटा कोसेक थिटा प्लस आता परत इथे सुद्धा एक्सपान्शन फॉर्म्युला हाच वापरायचा आहे. फक्त इथे आपल्याला a इक्वल टू कॉस थिटा आणि b इक्वल टू सेक थिटा ठेवायचे. a इक्वल टू कॉस थिटा अँड b इक्वल टू सेक थिटा. कॉस स्क्वेअर थिटा प्लस सेक स्क्वेअर थिटा प्लस 2ab means 2 cos theta sec theta plus 2 cos theta sec theta. Now sin square theta plus cos square theta take in bracket plus cosec means 1 plus कॉट स्क्वेअर थिटा. कारण इकडे RHS साइडला कॉट आहे म्हणून आपण इथे आयडेंटिटी वापरलेली आहे. 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा मीन्स कोसेक स्क्वेअर थिटा. 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा मीन्स कोसेक स्क्वेअर थिटा प्लस 2 साइन थिटा. कोसेक थिटा equal to 1 upon sin theta. Use here cosec theta means 1 upon sin theta. Cosec theta equal to 1 upon sin theta plus sec square theta. Again use here identity. 1 plus tan square theta means sec square theta. 1 plus tan square theta equal to sec square theta plus 2 cos theta. Now sec theta means 1 upon cos theta. 1 upon cos theta. तिथे काय काय कट होते ते बघायचं. आता sin square theta plus cos square theta equal to 1. फंडामेंटल आयडेंटिटी. sin square theta plus cos square theta equal to 1. Equal to 1. 1 plus cot square theta plus sin theta कट होतील. 2 plus 1 plus tan square theta प्लस 2. आता इथे पण कॉस थिटा कट होतील कारण एक न्यूमरेटरला एक डिनॉमिनेटरला कॉस थिटा कट होतील. नाउ ऍड 1 प्लस 1 2 2 प्लस 2 4 4 प्लस 1 5 5 प्लस 2 7 7 प्लस कॉट स्क्वेअर थिटा प्लस टॅन स्क्वेअर थिटा. टॅन स्क्वेअर थिटा plus cot square theta plus 7 and it is equal to RHS side. Therefore LHS equal to RHS. तर इथे हा क्वेश्चन सॉल्व करताना आपण आयडेंटिटी चा वापर केला आहे. 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा मीन्स कोसेक स्क्वेअर थिटा. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा मीन्स सेक स्क्वेअर थिटा and sin square theta plus cos square theta equal to 1
and cosec theta equal to 1 upon sin theta and sec theta means 1 upon cos theta. ह्या एवढ्याचा आपण इथे वापर केलेला आयडेंटिटीचा आणि हा क्वेश्चन आपण सॉल्व केलाय. LHS इक्वल टू RHS. प्रूव्ह द फॉलोइंग मधलं 12वा गणित आहे. sin raised to 8 theta minus cos raised to 8 theta equal to in bracket sin square theta minus cos square theta in another bracket 1 minus 2 sin square theta cos square theta. LHS side is sin raised to 8 theta minus cos raised to 8 theta. आता हेच आपण ह्याप्रमाणे लिहू शकतो. sin raised to 4 theta square minus cos raised to 4 theta square. आणि इथे फॉर्म्युला वापरायचा आहे a square minus b square. a square minus b square expansion formula a minus b in another bracket a plus b, where a equal to sin raised to 4 theta and b equal to cos raised to 4 theta. Therefore sin raised to 4 theta minus cos raised to 4 theta in one bracket, in another bracket sin raised to 4 theta plus cos raised to 4 theta. आता हे sin raised to 4 theta आपण ह्याप्रमाणे लिहू. sin square theta square 2 into 2 4 and cos square theta square sin square theta square and cos square theta square. ही टर्म आपण ह्या पद्धतीने लिहिली, ही टर्म ह्या पद्धतीने, इकडे सुद्धा ह्या पद्धतीने आपण ह्या टर्म लिहिल्या. आता इथे परत एक्सपान्शन फॉर्म्युला येणार आहे. a square minus b square equal to in bracket a minus b in another bracket a plus b, where a equal to sin square theta and b equal to cos square theta. इथे आपण एक्सपांड करू. in one bracket sin square theta minus cos square theta in another bracket sin square theta plus cos square theta. आता ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याला a square plus b square equal to a plus b square minus 2ab हा एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा आहे. where a equal to sin square theta and b equal to cos square theta. a square plus b square means a plus b whole square. sin square theta plus cos square theta square minus 2ab 2 into sin square theta cos square theta. But sin square theta plus cos square theta equal to 1. Fundamental identity into 1, and sin square theta plus cos square theta is also here 1. 1 square minus 2 sin square theta cos square theta equal to sin square theta minus cos square theta in another bracket 1 square means 1 1 minus 2 sin square theta cos square theta equal to RHS side. RHS side. Therefore LHS equal to RHS. तर हा क्वेश्चन सॉल्व करताना इथे आपण एक्सपान्शन फॉर्म्युला वापरलाय. a square minus b square means a minus b in another bracket a plus b. इथे सुद्धा तोच फॉर्म्युला वापरलाय आणि इथे जो फॉर्म्युला वापरलाय आपण हा इथे ह्याच्यासाठी तर तो a square plus b square in bracket a plus b square minus 2ab आणि एक आयडेंटिटी वापरली sin square theta plus
कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. तर इथे क्वेश्चन सॉल्व करताना आपण या 3 फॉर्म्युल्यांचा वापर केलेला आहे. हे तुम्ही असे आयडेंटिटी आणि एक्सपान्शन फॉर्म्युला पाठ करा. त्यामुळे आपल्याला गणित सोडवायला सोपं जातं, अवघड जात नाही आणि आपण गणित लवकर सोडवतो.